श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 19 एप्रिल। बहुरोगापासून मुक्ततेचा उपाय सत्संगती व नामस्मरण। एका गावामध्ये एक वैद्य राहत होता। त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे त्याच्या तोंडाकडे बघून समजत असे। त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले। वैद्याने त्या माणसाला सांगितले की तुला एक भारी रोग झाला आहे, पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेल त्याप्रमाणे तू पथ्य पाळ, म्हणजे हा तुझा जो रोग आहे तो बरा होईल। वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्यात त्या वैद्याचे काहीही नुकसान होणार होते का? त्याप्रमाणेच संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का? आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो। ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्याकरिता संत संग करा आणि नामात राहा म्हणून सांगत असतात। ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच आपल्याला सांगत असतात। औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल? तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की नामस्मरणासारखे सोपे साधन दुसरे नाही। तुमचा हल्लीच्या साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे? त्यांनी तुमच्या कल्याणाकरिताच हे साधन सांगितलेले आहे आणि ते तुम्ही न कराल तर त्यामध्ये त्यांचे काहीच नुकसान नाही, तुमचेच नुकसान आहे। तरी त्याचा विचार करा। आपल्याला रोग झाला आहे अशी आपली अगोदर खात्री झाली पाहिजे, म्हणजे निम्मे काम झाले। आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही। संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना सुद्धा ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागले पाहिजे। त्याकरिता होईल तितके नामामध्ये राहण्याचा आपण प्रयत्न करावा, म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल। एका मनुष्याने 30 वर्ष अगदी मनापासून नोकरी केली। तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो। त्याला विचारले, ते कसे काय? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते। तो जिथे बदली करेल तिथे आपल्याला जावे लागते। मग घरामध्ये अडचण असली तरी सुद्धा तिथे आपले काहीच चालत नाही। म्हणजे आपलेपण जे आहे ते आपल्याला बाजूला ठेवावे लागते। आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला। आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे आणि भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही। तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो, म्हणून मी त्याला अत्यंत आनंदात आहे। याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासूनच परमार्थ करायला शिकले पाहिजे आणि हेच आपल्या जीवनाचे सार आहे। आजचे बोधवचन, अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते। जय जय रघुवीर समर्थ।